नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज जरा वेगळा विषय आहे. माझ्या समोर एक पुस्तक आहे, द आंत्रप्रेन्युअर. त्याचा उच्चार करणं थोडासा अवघड वाटतो. शरद तांदळे लिखित हे पुस्तक आहे. या पुस्तकाला मी वाचलं आणि वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण जे वाचलंय, आपल्याला याच्यातून जे काही शिकायला भेटलंय ते आपल्या श्रोत्यांसमोर, आपल्या विद्यार्थ्यांसमोर, जे उद्याच्या भावी भारताचे सुजाण नागरिक आहेत त्यांच्यासमोर मांडावं. पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ना, त्या मुखपृष्ठावर जे काही नावं दिले, इन्स्पायरेशन, रॅट रेस, जॉब, स्ट्रगल, हार्डवर्क, व्हिजन, स्टार्टअप, बॉस, सक्सेस, पॅशन, ऍस्पिरेशन, मेंटॉर, ही सगळी याच्यातली प्रकरणं आहेत. आणि पुस्तक जेव्हा वाचलं मी, खरं म्हणजे मुंबईला पुस्तक घेतलं, ते आपलं हे नसतं का, CST जवळ कुठेतरी भेटतात ते 40% ऑफ, 50% ऑफ, तिथून घेतलं हे पुस्तक. शरद तांदळे यांचे काही लेक्चर्स, व्याख्यानं ऐकलेली होती याला युट्यूबला. आणि थोडं व्यवसायाविषयी पुस्तक आहे म्हटल्यावर बरं वाटलं. चला म्हटलं, आपण मास्तर आहे, आपण शिक्षक आहे, पण काय हरकत आहे, आपण वाचलेलं असेल तर काय बिघडतं. पुस्तक भारी आहे. यामधले काही वाक्य आहे ना, ते आपल्या जीवनाला वेगळी दिशा देतात असं मला वाटतं. मी काही ठिकाणी अंडरलाईन करत गेलेलो आहे. एक 10, 15, 20 मिनिटांमध्ये मला वाटतं महत्वाचे वाक्य जे तुमच्या जीवनाला दिशा देतील असे मला वाटतात. असे वाक्य यामधले मी हे करत चालणार आहे. रॅट रेस नावाचं याच्यातलं पहिलं प्रकरण जे आहे ना, थोडक्यात ते पुस्तकाचा एक गोषवारा मी तुमच्या समोर मांडणार आहे, जो की तुम्हाला तुमच्या जीवनाला दिशा देईल. ते पुस्तक वाचायचं नाही वाचायचं तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला जेव्हा कधी संधी भेटेल तेव्हा वाचा. पण त्याच्यातून आता सध्या तुम्हाला काय घ्यायचं ते मी सांगतोय. ओके. आणि या ठिकाणी मित्रांनो, रॅट रेस नावाचं पहिलं प्रकरण होतं. त्यामध्ये अनेक उल्लेख आहे की आपली स्पर्धा कशी असते. 12वीला आपण याचं त्याचं बघून प्रवेश घेतो, पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये पळत सुटतो. फक्त ते उंदरांची शर्यत, तसा हा खरं म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी निघतो. मग यामध्ये बऱ्याच गोष्टी दिल्या आहे. अमेरिकेमधली सिलिकॉन व्हॅली असेल, सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये भारताने कसं बॅकअप म्हणून काम केलं आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख आहे. खाजगी क्लासवाल्यांनी 10वी पासून एक प्रकारची कशी स्पर्धा सुरू केली आहे, तिला लेखकांनी रॅट रेस असं म्हटलेलं आहे. आणि लेखकाचं एक थोडंसं सुरुवातीचा कालखंड, त्यांनी मग त्यावेळेस अग्निपंख हे पुस्तक वाचलं. इंजिनिअरिंग केलेली होती, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आपण मोठी स्वप्न बघितली पाहिजेत असं त्या अग्निपंख मध्ये सांगितलं. ते मीही वाचलंय, तुम्हीही ते वाचा. पालकच मुलांना स्वप्न समजावून सांगू शकतात, परंतु नोकरी हेच स्वप्न दिलं तर सगळंच कंडलं. फक्त नोकरी एवढं स्वप्न असू शकतं का, हा लेखकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर आयुष्यात कधीही एक आदर्श पुरेसा नसतो. आपण काहीतरी आदर्श ठरवतो ना, हा एकच व्यक्ती माझा आदर्श असं कधी म्हणू नाही शकत. वेळेनुसार, परिस्थितीनुसार आदर्श बदलत जातात. आदर्शांची फेर तपासणी केली पाहिजे. तिथे आदर्शांवर टीका करण्यासाठी नाही, तर आपल्याला योग्य मार्गदर्शक मिळवण्यासाठी. म्हणजे आदर्श सुद्धा आपल्याकडे मागतो. दुसरं प्रकरण या ठिकाणचं मेंटॉर नावाचं आहे. त्यातलं एक वाक्य फार मनाला हे करणारं आहे. 12वीचा किस्सा सांगितलाय लेखकांनी की चिटिंग करून मिळवलेले मार्क्स कधीच यशापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. हे आता कळलं. वाप्या करून तुम्ही पास होत असाल, आयुष्यात यश तुम्हाला देणार नाहीये. फसवणुकीमुळे तुम्हाला तात्पुरतं यश मिळतं, पुढे मोठं अपयश पदरी पडतं. हे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर सगळ्याच ठिकाणी आयुष्यातल्या लागू पडतात. पैसे कमी पडू लागल्याने पैसे कमवायची आयडिया सुचू लागल्या. काय भारी वाक्य. आपल्याकडे जोपर्यंत पैसे असतात का, तोपर्यंत आपण आयडियाच्या मागे लागत नाही. आणि मग घरचे मागेल ते देत होते, पण त्यांना आपण थोडा तरी आनंद दिला पाहिजे हे विसरून जाण्याचं ते वय होतं. म्हणजे 12वी नंतरचं वय. घरच्यांकडून पैसे घेत राहायचे. आपण स्पर्धा परीक्षा करतायत, आपल्यातले बरेच मित्र, माझे जे प्रेक्षक आहेत ते स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी. घरचे आपल्याला पैसे देत राहतात, त्या पैसे जाणीव आपल्याला आहे का याचा एकदा विचार करा. बस एवढं जरी या आजच्या लहानशा व्हिडिओमधून तुम्ही घेतलं ना, तरी बस जिंकलात. पुढे या वयामध्ये बिनकामाची जातीय कट्टरता असते. मी या जातीचा, मी त्या जातीचा, बिनकामाचा. इथे लेखकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये तुमची वर्ष वाया जातात, तुमचं महत्वाचं वय वाया जातं. खरं तर ज्यांना भूतकाळातील सक्सेस स्टोरीज आठवून आयुष्यातील आनंद घ्यायचा असतो किंवा त्या सांगण्याची सवय असते, सतत इच्छा असते ना, त्यांचा वर्तमान काळ खराब असतो आणि भविष्य अंधारात असतं. का भारी. मी मागे असं केलं, 12वीला पहिला आलो होतो, हे ते सांगत बसणं म्हणजे ना, वर्तमान काळ तुम्ही खराब करतायत आणि भविष्य अंधारात टाकताय. त्याच्यामुळे जुनं द्या, मरणा लागू नये. सध्या मी काय करतोय, मला उद्या काय करायचं याच्यावर लक्ष द्या असं लेखक म्हणतायत. कॉलेजमध्ये दादागिरी करणाऱ्यांचे फार वाईट हाल होतात हे लेखकांनी म्हटले. कॉलेज वयात तुमच्यातले काही जण असाल तर आपलं शांतीत क्रांती करायला शिका. दादागिरी करून कोणाचं भले होणार नाहीये. अवांतर वाचन, नापास झालेले होते लेखक, अवांतर वाचन चालू केलं. अवांतर वाचनाचं महत्व आहे. चळवळ
चळवळीमध्ये कशी वेळ वाया गेला लेखकांचा तेही त्यांनी सांगितलंय. सर्वांना नीट वाच, समजून घे असं त्यांना कोणतरी त्या ठिकाणी सांगितलं होतं. मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये ते पडले. बरेच शिकत असताना उद्योग करायचा नसतो, हे एक फार महत्वाचं वाक्य. तुम्ही जेव्हा शिक्षण घ्याल ना तेव्हा शिक्षणच घ्या, त्या उद्योगाच्या भानगडीत पडू नका. मला भोवलं ते वाक्य. म्हणजे कोणी स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली वेळ काढूपणा करत असेल ना, तर स्वतःचं मूल्यमापन करून दुसरा मार्ग शोधला पाहिजे. उमेदीची वर्ष वाया जाणार नाही आपण बघितलं पाहिजे. फार भारी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी यांनी भारी, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की करत नसलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी बंद करायचं ठरवलं. म्हणजे नावाला घरच्यांना सांगायला होतं मी स्पर्धा परीक्षा करतो, पण होत नव्हता ना, बंद करायचं ठरवलं. आणि परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला पहिल्या 3 महिन्यात कळतं की आपण पास होऊ की नाही. फक्त दुसरा मार्ग नाही म्हणून हा ती वेळ काढत असतो. तर तसं आपलं नाही झालं पाहिजे. पुढे जॉब नावाचं एक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये भारी आहे. पुणे मुंबईमध्ये राहण्यासाठी असणं हे ग्रामीण भागात प्रतिष्ठेचं समजलं जातं. बाकी काही असो, ही शहरं आपल्याला स्वतःची अवकात पदोपदी दाखवतात. कुणी राहिलंय का पुण्यामध्ये? कळतं आपल्याला आपण काय, जग कुठे चाललंय. भारी आहे. आर्थिक सक्षमतेबद्दल बोलले. गाव सोडून बाहेर पडावं लागेल असं म्हटलंय. त्यांनी उदाहरण दिलंय की महात्मा गांधीजी म्हणाले खेड्याकडे चला, तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे, आता शहराकडे चला तर तुम्ही बदलणार आहात. चांगल्या माणसांचा संपर्क वाढवा असं लेखक सांगतायत. इतर वेगवेगळे बिझनेसांमध्ये ते प्रयत्न करून बघतायत. नैराश्य हे आपल्याच झालेल्या चुका समजल्या नाहीत. नैराश्य कधी येतं माणसाला? अशा नैराश्याच्या काळात तुम्ही व्यसनांमध्ये गुरफटलात की संपला. व्यसनांपासून दूर राहा, फार महत्वाचा सल्ला आहे. नैराश्याचा अग्नी व्यसनांना आणखी भडकावतो. कधीतरी यांच्या मनात सुद्धा आत्महत्येचा विचार आला होता. अपयश आता येत असेल तर जगायचं कसं? म्हणजे अत्यंत वाईट दिवस त्यांनी त्या दिवसाचं वर्णन केलं की मी नैराश्यात गेलो होतो, कधी नव्हे, इतका रडलो त्यावेळेस, आत्महत्येचा विचार येत होता. अपयश येत असेल तर जगायचं कशाला हा विचार पक्का होत होता. दिवसभर मी जेवलो नाही, नुसता चहा सिगारेट ओढणं चालू होतं, कोणाशी बोलायची इच्छा नव्हती, सतत शून्यात बघायचो. एक मित्र होता, त्याला मुलीने प्रेमात धोका दिला होता आणि मला करिअरने, दोघांनी एकमेकांचे दुःख सांगितले, हलके झाले. आपलं दुःख ऐकायला कोणालाही वेळ नसतो, हे लक्षात ठेवा. फार महत्वाचं वाक्य लेखकाचं. व्यसन आणि नकारात्मक लोक हे आयुष्यातले सगळ्यात मोठे अडथळे आहे. नकारात्मक लोकांना डिलीट करा, व्यसनांना डिलीट करा. जगात काही आपण एकटेच त्रासिक नसतो, सगळ्यांना दुःख असतात. जगण्याची इच्छा असणं मात्र सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट आहे तुमच्या. जगत राहा. आणि सहानुभूती मिळवायचा आजार फार वाईट आहे. कुणीतरी मला चांगलं म्हटलं पाहिजे, काही गरज नाही. वाचन, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, कारण वाचन हे सहानुभूती मिळवण्याचा आजार संपवून टाकत असतं. बघा वाचनाचं महत्व या ठिकाणी सांगितलं. सेल्फ हेल्प, स्वतःची मदत स्वतःला करायला लावणारी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. यू कॅन विन हे पुस्तक यांनी वाचलं. रॉबिन शर्माचं संन्यासी, ज्याने आपली संपत्ती विकली, डायरेक्ट फेरारी विकली, म्हणजे त्याने आधी घेतली होती, हे यांच्या आधी लक्षात, आधी घ्यावे लागले विकायच्या आधी. ओके, तर ते सुद्धा आहे. पुढे बरेच पुस्तकं यांना माहीत झाले. श्रीमंत कसे व्हाल, रिच डॅड पुअर डॅड, पण यांनी त्याच्यावर टीका केली की ते पुस्तक वाचून फक्त तुमचं काही होणार नाहीये, तुम्हाला आधी जगावं सुद्धा लागेल. हा, पण तुम्ही जसा विचार करता तसं बनतात, असं लेखक सुद्धा म्हणतायत. जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. आता यांना एकदा काय झालं, असं चालू होतं, 7.5 वर्ष झाले, काही सक्सेस मिळत नव्हतं. वडिलांनी एका ब्राह्मणाकडे नेलं, कोण ज्योतिषाकडे नेलं, तो म्हणला की 7.5 चालू झाली. आता यांना ज्या दिवशीपासून त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे 7.5 चालू झाली का, त्या दिवशीपासून यांचं नशीब खरं म्हणजे पालटलं. यांचं आयुष्य तिथून चांगलं भारी झालं. म्हणजे 7.5 वगैरे काही नसतं. ते नारायण नागबळी, त्याचा उल्लेख यांनी केला आहे. 50 लोकांचं एका वेळेस एका जणाकडून 5,000 रुपये, 2.5 लाख रुपये अर्ध्या तासात ते कमवतायत ते. त्यावर सुद्धा टीका केली आहे लेखकांनी. म्हणजे अंधश्रद्धांपासून दूर राहा. कोणी तुम्हाला सांगत असेल ना असं नारायण नागबळी वगैरे करा, बंकाट सोडून द्या, ते त्याच्या नादाला लागू नका. तरुण वयात आधी जात असते, नंतर काही दिवसांनी रास. बघा, तरुणपणी 2 गोष्टी, एक तर आधी जात, माझी ही जात आहे, नंतर माझी रास, माझं भविष्य बघत राहतो आपण, ते चुकीचं आहे. लेखक म्हणतात लोकांच्या भावनेला हात घाला. जे आधी निराश असतात त्यांना अजून नैराश्यात ढकला. म्हणजे लोकांचे धंदे झाले. 2 गोष्टी दिल्या आहे, नैराश्यकरण आणि मोटिवेशन. बिझनेस येतो, तुम्ही त्याच्यात फसू नका. पुढचा टॉपिक आहे स्ट्रगल लेखकांचा. वडिलांना लोक म्हणायचे तुमचं पोरग वाया गेलं, आणि मध्यमवर्गीय पालकाला सगळ्यात वेध देणार हे वाक्य असतं की तुमचं पोरग वाया गेलं. त्याच्यामुळे आपल्या वडिलांना कोणी असं म्हणू नये, याची काळजी आपण घ्या. समाजावर राग काढण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यात वेळ खर्च करणं जास्त फायदेशीर आहे. कोणाला दोष देत बसू नका, स्वतःवर काम करा. या जागा तुमचं नैराश्य समजून घ्यायला कोणालाही वेळ नाहीये, कारण इथे फक्त एशियाची भाषा चालते. काय भारी म्हटलंय. संघर्ष म्हणजे सतत स्वतःमध्ये नवीन स्किल ऍड करणं किंवा शिकणं. किती जण संघर्ष करताय तुमची पैकी?
स्वतःमध्ये किती जण स्किल ऍड करतायत, काहीतरी नवीन शिकतायत. ऐकून घेण्याची सवय कधीही आपल्याला फायद्याची असते. लोकांचं ऐकून घ्यायला शिका शांततेने. तसं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल, तुम्हाला हे आवडत असेल तर नक्की लाईक कराल, आपल्या मित्रांपर्यंत शेअर कराल, कारण की कोणाचे तरी आयुष्य बदलणार आहे या आजच्या व्हिडिओमुळे. तुम्ही जर याला चांगला सपोर्ट केला तर मी आणखी पुस्तकं चालू आहे माझी वाचन. हिटलरचं मी माझा लढा वाचतोय, मी ययाती वाचतोय, मी इकिगाई वाचतोय. मी त्याच्यावर सुद्धा थोडेसे सारांश घेऊन येईल जे की तुमच्या जीवनाला दिशा देईल. प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा एकांतात स्वतःला स्वतःची अवकात विचारावी. कधी विचारले का आपली अवकात? लेखक म्हणतायत यश म्हणजे दररोज सकाळी प्रेरित होऊन लवकर उठणं. यश कसं म्हणायचं? दररोज लवकर उठा, दर दिवशी उत्साहाने कामाला सुरुवात करा, ऊर्जामयी राहा, स्वतःला प्रेरित राहून दुसऱ्यालाही प्रेरित करत आवडत्या कामामध्ये झोकून द्या, सतत काम करत राहा. याला यश म्हणायचं. यश म्हणजे काही शिखरावर पोहोचलो त्याला यश नाही, हे दररोजचं ते सक्सेस आहे. टाइम इज मनी, टाइम इज मनी. दुसऱ्यात काय चांगलं आहे बघायची सवय लावून घ्या. किती जण बघतात फक्त दुसऱ्यामधले किडेच पाडायचे दुसऱ्यामध्ये. काही दिवस एकटं राहिला, चांगलं वाचलं तर योग्य दिशा भेटते, म्हणजे वाईट लोकांपेक्षा. मोटिवेशनचा मला समजलेला अर्थ म्हणजे नुसतं हवा भरणं आणि स्वप्नांच्या जगात स्वप्नाच्या पंखांनी उडायला लावणं. मोटिवेशन, तात्पुरतं मोटिवेशन काही कामाचं नाही. तात्पुरतं मोटिवेशन हे पेनकिलर गोळीसारखं आहे. गोळीचा प्रभाव संपला की आजार पूर्वपदावर येतो, तसं तात्पुरतं मोटिवेशन काही कामाचं नाहीये. लेखक सांगतायत फेल्युअर स्टोरीज, तुम्ही जसं सक्सेस स्टोरीज बघतात ना, तशा फेल्युअर स्टोरीज सुद्धा ऐकत जा. ते महत्वाचं आहे. ज्याला पॉलिश विकता आली त्याला काही विकता येतं. भारी आहे. इन्स्पिरेशन नावाचा पुढचा टॉपिक आहे. इन्स्पिरेशन. गरुड व्हायचं असेल ना तर गरुडा सोबत राहा. काय समजायचं ते तुम्ही समजून घेताय. तुम्ही हुशार आहे तेवढे. तुम्हाला संगत चांगली असली पाहिजे. एक वाक्य मी कुठेतरी ऐकलं होतं किंवा वाचलं होतं की तुमच्या सोबतचे 10 मित्र जे आहे का त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा तुम्ही काय बनणार ते आम्ही सांगतो. वाटतंय का तुम्हाला? खरंय ते. घरच्यांना व्यवसाय पटवून देणं ही पहिली पायरी. तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे ना, आधी घरच्यांना पटवून देता आलं पाहिजे. त्यासाठी योग्य मार्गदर्शक तुम्ही शोधला पाहिजे. आणि व्याजाचा पैसा घेऊन कधी व्यवसाय सुरू करू नये असं लेखक सांगतायत. व्यवहारामध्ये फक्त पैशाची भाषा चालते. व्यवहार. आपली अडचण ओळखू शकणारा एक मित्र असला ना तरी खूप आहे. बिनकामाचे 70 मित्र काही कामाचे नाही. अडचणीत आयुष्यात चांगले मित्र मिळवण्यासाठी आपल्यालाही कोणाचा तरी चांगला मित्र व्हावा लागेल. तुम्हाला मला चांगले मित्र भेट, अरे तुम्ही कधीतरी कोणाला तरी मदत करा ना, कोणाच तरी मदतीला जाऊन जा ना, मग तुम्हालाही चांगले मित्र भेटतील. बऱ्याच आयुष्यात आपल्याला खूप काही सहज मिळालेलं असतं पण त्यावेळी त्याची किंमत वाटत नसते. जे आईवडिलांकडून भेटत सहज मिळतंय ना त्याची किंमत नाहीये. तुझ्या भोवतीचा तुला दिसत नसलेला मातीचा ढिगारा तुला आतून फोडावा लागेल. एक उदाहरण दिलं ते आळीचं. आळीपासून फुलपाखरू तयार होणार की काय तयार होणार? आतून फोडला आळीने तर फुलपाखरू म्हणून येणार. तुला आळी म्हणून जगायचं की फुलपाखरू म्हणून जगायचं ते या ठिकाणी ठरवायचं. मी स्वतः मेहनत घेतली ना तर फुलपाखरू होणार, दुसऱ्याकडून फोडून घेतलं तर आळी म्हणूनच जगणार. भारी वाक्य आहे. आपल्याला जोपर्यंत स्वतःचा राग येत नाही ना तोपर्यंत आपण मोठं यश संपादित नाही करू शकत. मग तो राग आपण केलेल्या चुकांचा असो किंवा आपल्या सवयींचा, खोडींचा. आपल्यामध्ये काही चुका आहे, काही सवयी आहे, काही खोडी आहे, त्याचा काहीतरी राग येऊ द्या. स्वतःला सांगा की नाही मला हे याच्यापासून सुटका करायची. ते जिवंत आहे, ते एक प्रकारचं यशच आहे असं मला वाटतं. म्हणजे आईवडिलांबद्दल म्हटलंय आणि आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले नाही तर त्यांच्यावर नाराज होणं हे मूर्खपणाच आहे. आपले आईवडील हयात आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचं असलं पाहिजे. बापाचे अश्रू ज्याला जपता येतात ना त्याच्यापासून यश लांब नाहीये. आपल्या आईवडिलांच्या शब्दाची किंमत जो करतो ना तो यशाचा दावेदार आहे. खचून जायचं नाही, लढायचंय. स्वतःच सांगितलं त्यांनी. त्यातले काही चांगले वाक्य तुमच्यासाठी मला वाटतं निश्चितपणे हे वाक्य तुमचं आयुष्य बदलवणार आहे. स्टार्टअप नावाचं पुढचं प्रकरण आहे. आपण नालायक नसतो तर निष्काळजी असतो. बरोबर का? निष्काळजीपणा. अशा निष्काळजीपणामुळे आपण इतरांना डॅम्बिस वाटायला लागतो. डॅम्बिस हा शब्द भारी. आयुष्यात आपल्याला काय करायचं ते एकदा पक्क ठरवलं पाहिजे. तुम्ही ठरवलंय का? नक्की पक्क. दिवसभर चांगले मित्र शोधून चर्चा करू लागलो, दिवसभर एकट्याने फिरणं चालू केलं, व्यवसायामध्ये पडायचंय. अपयश येत होतं पण नवीन नवीन मित्र, नवीन लोकांशी ओळखी, मनातून लढण्याची इच्छा असली की मार्ग सापडतोच. आपल्या बिझनेस बद्दल कोणीच नवीन बिझनेस करणाऱ्यांना आपल्या मित्रांनाही व्यवस्थित सांगत नाही, कारण आपल्याशी कुणाला स्पर्धा नको असते. फार महत्वाचं वाक्य. बिझनेस मधलं फार महत्वाचं वाक्य तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि वास्तव आहे. आपलं स्वतःलाच त्याची माहिती काढावं लागेल. एकदा करायचं ठरवलं तर जगात अवघड असं काहीच नाही. आपण काही पक्क ठरवतच नाही हे सगळ्यात जास्त अवघड आहे. काय भारी वाक्य. आयुष्यात भविष्याकडे ठामपणे जायचं असेल तर गेलेला वेळ, गेलेला पैसा, हरवलेले नातेसंबंध याचं दुःख करत बसणं पूर्णपणे सोडून द्यावं लागतं. त्या दुःखाला टवकारत बसण्यात काहीच अर्थ नाही. चांगलं करायचं ना, जुनं द्या विसरून.
कोणी फसवलंय, कोणी पैसे बुडवलंय, विसरून जा, नव्याने सुरुवात करा. यशाची पहिली पायरी आहे स्वतःला ओळखणं. आधी स्वतःला ओळखा, त्यानंतर वाचन करणं, माहिती करून घेणं, सतत स्वतःमध्ये बदल करत राहणं, म्हणजे अपग्रेड होत राहणं यशासाठी फार महत्वाचं आहे. किती जण करतायत बदल, पॉझिटिव्ह बदल म्हणतोय लेखक सांगतायत. जमिनीवर असणं ही सुद्धा यशाची पायरी आहे. डाऊन टू अर्थ म्हटलंय त्याला. माज हा स्वतःच काहीच मेहनत न घेतल्याने येत असतो आणि स्वाभिमान हा खूप मेहनत घेतल्यानंतर येतोय. आपल्यामध्ये काय स्वाभिमान आहे की इतर काय? आपल्याला काय करायचं हे माहीत असणं फार महत्वाचं आहे. आळस सोडणं ही सुद्धा यशाची एक पायरी आहे. आपण आळशी असेल तर, पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर कामामध्ये डेडिकेशन पाहिजे. कष्टाशिवाय चेहऱ्यावर समाधान येऊ शकत नाही. चेहऱ्यावरील तेज हे मेहनतीच्या घामाने येत असतं, फुकटात काही भेटत नाही. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांकडून प्रेरणा घेता येत नसेल तर ते आपलं दुर्दैव हे मला स्पष्ट जाणवलं. ज्ञान आत्मसात करायची क्षमता हळूहळू वाढवायची. प्रत्येक बारीक गोष्ट ही समजून घेऊ लागलो. मी हुशार नाहीये, डोक्यात पक्क होतं, पण मी मुंगी होऊन साखर खायची ठरवलं. बघा, विनाकारण स्वतःला हत्ती समजू लागलो ना तर गवत खावं लागतं. जबरदस्ती चक्रा मारल्याशिवाय रस्ते समजत नाही. कुठल्याही व्यवसायात पडायचं असेल ना तर अंगात धमक पाहिजे, रिस्क घेण्याची मानसिकता. मग तो व्यवसाय असो किंवा अभ्यास असो. कागदपत्र असणं हे व्यवसायासाठी महत्वाचं. थोडंसं व्यवसायाबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याला मार्ग दिसला की लगेच त्यावर विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या डोक्यात एखादी कल्पना आली ना, आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. व्यवसाय करायचं तर लाज बाळगून चालत नाही. व्यवसायात सर्वात जवळचा मित्र हा सीए असतो. पॅन कार्ड हे कुठल्याही व्यवसायासाठीचं सर्वात पहिलं आणि महत्वाचं डॉक्युमेंट आहे. महत्वाचे वाक्य, एका पेजवरचं एक वाक्य तुमच्या समोर आणतोय. किती मोठा व्यवसाय असला ना तरी नात्यांशी आणि गावाशी नाळ तोडायची नसते. ही भारी वाटते. आपले नातेवाईक विसरून जायचं नाही, गावाला विसरून जायचं नाही. तुम्ही किती मोठे झालं तर आपण स्वतःला काय समजतो यापेक्षा आपला बाप आपल्याला काय समजतो ना, हे फार महत्वाचं असतं. कुत्सित बोलण्याला आपण प्रत्युत्तर देत बसलो किंवा त्रास करून घेतला ना तर आपलं कामावरचं लक्ष मग तो कोणी आपलं नाव ठेवत असेल सोडून द्या. मोठं स्वप्न बघितलं असेल तर आशांचा विचार करून आपली ऊर्जा खर्च करायची नसते. बदला किंवा द्वेष करण्यात ऊर्जा खर्च पडली की यशाच्या उंचीवर आपण कधीही जाऊ शकत नाही. काय भारी वाक्य. आपण म्हणतो याचा बदला घ्यायचा, तुम्हाला असं बोलला त्याचा बदला घ्यायचा. अरे बदला घेण्यात तुझी एनर्जी गेली, तू यशाच्या शिखरावर जाणार कसा? इच्छित साध्य होत नाही तोपर्यंत अशा लोकांना डिलीट करून टाकायचं. वाक्य डोक्यात सेव्ह करून ठेवा. वाक्य डोक्यात सेव्ह करून ठेवा. आयुष्यात उगाच टुकार मित्रांची गर्दी काही कामाची नाही. काय भारी आहे. बचत खात्यात पैसे नसतील तर निष्काळजीपणाचं हे सर्वात मोठं लक्ष आहे. हे नंतरचं बिझनेस सुरू झालाय सगळ्या आयुष्यात त्यालाच यश मिळतं ज्याला यशाची चर्चा करायला सुद्धा वेळ नाहीये. नाहीतर थोडंसं केलं की अरे मी एवढं भारी, मी पूर्व परीक्षा पास झालो, मी अर्ध्या मार्काने गेलो. कशाला सांगतो? तुला कोण विचारतंय शंभर तिथे? मला माझ्या यशाची चर्चा करायला सुद्धा वेळ नाही ना, तर मी पुढच्या यशाकडे जातोय. ते पाहिजे. नाहीतर मी हे केलं, मी ते केलं, कशाला? कोण विचारतंय तुला? स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी धावत राहणं. डार्क हॉर्सचं एक उदाहरण दिलंय. पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा व जिंकण्याच्या आनंदापेक्षा आपली क्षमता वाढत आहे की नाही यावर लक्ष केंद्रित करा. मी हारणार आहे की जिंकणार हे महत्वाचं नाही, माझ्यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलपमेंट होते हे महत्वाचं आहे. प्रत्येक जण डार्क हॉर्स असतो, परंतु धावताना डोळ्यावर झापड नसल्याने मत्सर, द्वेष, प्रतिष्ठा, व्यसन यामध्ये आपला वेळ बाहेर जातो. माझी स्पर्धा फक्त माझ्याशी आहे. स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायला शिका. आपल्याला स्वतःला प्रेरित करता येत नसेल तर आपलं वाचन वाढवलं पाहिजे. किती जण वाचनावर भर देत आहेत. आयुष्यात पुढे जायचं तर आपल्याला लवचिक आणि नम्र होता आलं पाहिजे. नम्र बना, लवचिक बना, चांगला संवाद ठेवून मैत्री करता आली पाहिजे. नाहीतर याच्याशी भांडतो, त्याच्याशी भांडतो, याच्याशी जमत नाही, त्याच्याशी जमत नाही, समजायचं आपण आपली यशाची दावेदार आहे. बोलेल त्याची माती पण विकते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकत नाही. त्या म्हणीवर माझा विश्वास होता. आयुष्यात इच्छित साध्य करण्यासाठी वाट पाहायची सवय करून घ्यावी लागते. सब्र का फल मीठा होता है तसा. आंत्रप्रेन्योर नावाचा एक टॉपिक आहे, याच्यामध्ये आपण मधमाशी सारखं असलं पाहिजे असं लेखक म्हणतात. काय मधमाशी सारखं असलं पाहिजे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. संधी मिळत नसते तर ती तयार करावी लागते. नोट डाऊन करा. ऑपॉर्च्युनिटी डान्स विथ दोज हु आर ऑलरेडी ऑन द डान्स फ्लोअर. संधी त्यालाच मिळते ज्यांनी तिच्याबरोबर नाचायची तयारी केलेली आहे. ती ओळखता आली पाहिजे. प्रत्येकाला मिळते संधी, ओळखता येते का? भारी आहे. कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल ना, त्या संबंधीची सुरुवातीची सगळी कामं स्वतःच केली पाहिजे. त्यामुळे बारीक सारीक खाचखळगे माहित होतात. तू म्हटले नाही पहिल्या दिवशी मी मॅनेजर नेमतोय 2-4 आणि मी आराम करतोय, नाही चालणार. फायदा मिळत असेल तर तो ऑर्डर द्यायची हा ऍटिट्यूड सुरुवातीला चांगला नाही. सुरुवातीला
फायदा नसेल ना नफा ना तोटा असेल तरी तुम्ही काम केलं पाहिजे व्यवसायामध्ये. जिथं जाईन तिथं नवीन काय माहित होईल हे मी पाहायचो. दररोज एक तरी नवीन ओळख करून घ्यायचो. किती भारी वाटते. तुम्ही फिरताय बाहेर ना, दररोज एखादी नवीन ओळख करून व्यवसायामधल्या संदर्भात बोलतोय. भाग्य चालते कर्मपदांनी, एक वाक्य त्यांना प्रेरित करायचंय भावगीताचं वाक्य. म्हणजे आपण जशी मेहनत घेत राहतो ना तसं आपलं भाग्य बदलत राहतं. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवू शकतात. भाग्य चालते कर्मपदांनी. ब्रीद असू शकते एखाद्याच्या जीवनाचं. वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं महत्वाचं आहे. काय भारी. आपण स्वतःला शोधत राहिलं पाहिजे. वारसा माझ्या घरच्यांनी काय कामावलंय ते सांगण्यात मजा नाही. ऍस्पिरेशन नावाचं एक प्रकरण आहे. लाज ही आपल्याला संधीपासून रोखत असते. लाज सोडा. सुरुवातच वाईट झाली असं वाटलं, मित्र झाले, अधिकाऱ्यांकडे गेलो, सुरुवातीला यांनाही हे आलं, अपयश आलं, मेहनत करायचे सल्ले भेटले, छोटं ध्येय ठेवून आपण सुरुवातीला काम करत राहिलो तर त्यात यश मिळालं की नंतर मोठी ध्येय दिसायला लागतात. अपयशाने सुद्धा माणसं महत्वाकांक्षी बनतात. हे फार महत्वाचं वाक्य आहे. अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं. व्यवसायात मोठं व्हायचं असेल तर आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे. बार्गेनिंग माहिती ना, म्हणजे एखादा बिझनेस करायचा आहे, तुम्हाला थोडं घासाघीस करता आलं पाहिजे. ज्ञानाच्या जोरावर लोकांनी पैसा मिळवला आहे आणि पैशाच्या जोरावर ज्ञान महत्वाचं आहे. ईर्ष्या तयार झाल्याने मी कामाची गती अजून वाढवली. कामाचा उरक पाहिजे, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड काम केलं पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रातलं काम करत असाल, कामामध्ये गती पाहिजे, उरक पाहिजे. नाहीतर एखादं काही ऑफिसर मी बघितलेले 2 तासाचं काम अख्खा दिवसभर करतो, त्याचं काही संपत नाही. उरक नाही ना कामाचा. त्याला वाटतं मी दिवसभर बसलो, सकाळी 9ला आलो, रात्रीचे 7 वाजले तरी हा उठाना जागेवरून. याच्याकडे कामाचा उरक नाहीये. दुसरा एखादा ऑफिसर जो कामाचा उरक असणार आहे का, 2 तासामध्ये काम करून एन्जॉय करतो. बघा, किंवा व्यवसायातही तसंच. पहिल्या दिवशी छोट्या मार्गावर चालायला सुरुवात केली तर पुढे नवीन नवीन मार्ग दिसत जातात. पण चालायला शिका. कोणताही व्यवसाय करताना आपल्या ओळखी वाढवल्या पाहिजे. रिलेशन बिल्डिंग असा शब्द त्याला वापरला. व्यवसायात कोणी वाईट बोललं तर त्याचा राग मनात ठेवायचा नसतो. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हवा असं सर्रास म्हटलं जातं. दुसऱ्याचे ऐकण्याची सवय लावून घ्या. काही गोष्टी मनाला पटल्या नाही ना तर संयमानं राहणं शिकता आलं पाहिजे. नाही पटल्या ऐकून घ्या. काही वाईट बोललं तर त्या दिवशी विसरून जायची सवय लावून घ्या. कोणी काही वाईट बोललं तर. सगळीकडेच हे व्यवसायात हे जीवनामध्ये प्रत्येकासाठी आहे. रात्रीच्या 12ला जरी गिरायक आलं ना तरी त्याला परत पाठवायचं नाही. हे मी त्या मिश्राजींकडून शिकलो. म्हणजे त्यांनी रात्रीचं एक काम निघालं, फोन केला, त्यांनी पाठवलं आणि दिलं, ते मटेरियल दिलं. हुशार माणसं खमकीच असतात. नुसतं गोड बोलून त्यांच्याशी मैत्री होत नसते, तर आपल्या काम करण्याच्या वृत्तीवरून होत असते. फक्त गोड बोलून काही वेळेस मैत्री नसते. तुम्ही चांगलं काम केलं ना तर समोरचा व्यक्ती तुमच्याशी मैत्री करतो. मिळालेल्या संधीचा ज्याला योग्य फायदा घेता येतो तो खरा उद्योजक. संयम ठेवला तर व्यवसायात संधी मिळते. संयम पाहिजे. लेबरशी चांगला संवाद पाहिजे. व्यवसाय हा प्रवास आहे जो लेबर, सप्लायर, कस्टमर आणि बँकेसोबत करायचा असतो. बघा, व्यवसाय संदर्भात, बिझनेस संदर्भात बोलतायत. व्यवसायातले काही गुपित मात्र पर्सनलच ठेवायचे असतात. लेखकांनी ना शांततेमध्ये या ठिकाणी दणका मारून दिलाय की सगळं सांगत सुटायचं असतं लोकांना. की पैसा कमवतोय, कसा कमवतोय हे सगळंच नसतं सांगायचं. काही गुपित असतात. व्यवसायात फॉलोअप घेणं जमलं पाहिजे. फॉलोअप घ्यायचं ज्याला कंटाळा येतो किंवा लाज वाटते तो लंबी रेस का घोडा कधीच होत नाही. फॉलोअप घेतला पाहिजे. काय चाललंय, काय नाही चाललंय, स्वतःशी अजून संवाद करता आला पाहिजे. मी कुठे चुकतोय. घरच्यांना आधी आपण जरा तरी चालून दाखवावं. त्यांचा विश्वास बसला की ती खंबीरपणे आपल्या मागे उभे राहतात. भारी आहे. वर्कलोड नावाचा टॉपिक आहे. मी सतत नवीन कामं मिळवण्याच्या मागे लागलो होतो. तणाव देणारं सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे अर्धवट काम. कोणते काम अर्धवट सोडू नका. जास्तीची हाव धरणं हा व्यवसायातला सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे एक काम पूर्ण करायचं आणि दुसरं काम घ्यायचं. व्यवसायामध्ये पैसे फिरवता आले पाहिजे. बघा, उद्या कधी व्यवसाय करायला लागाल ना तेव्हा ही वाक्य तुम्हाला कामाला येतील. व्यवसायात काहीच फुकट मिळत नसतं. आपणही तशी अपेक्षा धरायचीच नाही. चांगला व्यावसायिक बनायचं आहे ना तुम्हाला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, पॉलिसी या गुंतवणूक स्रोतांचा किमान अभ्यास तुमचा असला पाहिजे. चांगली माहिती झाल्याशिवाय गुंतवणूक करणं मूर्खपणाचं असतं. व्याजाने पैसे घेताना मजा वाटते पण परत करताना मात्र तारांबळ होते. म्हणून व्याजाने पैसे घेताना विचार करा. खूप विचार करा. पैसे घेताना जसा विचार केला पाहिजे ना तसा दुसऱ्याला देताना सुद्धा विचार केला पाहिजे. मोठी समस्या असेल तरच पैसे एखाद्याला उष्ण द्या, अन्यथा देऊ नका. नाही तर पैशासोबत रिलेशन सुद्धा गमवावे लागतात. कधीतरी तुम्हाला अनुभव येईल. आणि ऐकीव माहितीच्या आधारे मतं बनवण्याची आपलं घाण सवय लागलेली असते, ती बंद करावी लागेल. स्वतः खात्री करा तर मत बनवा. आपल्या व्यवसायात आपण टर्नओव्हर वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी टर्नओव्हर जास्त झाला पाहिजे. हा नियम करून घ्या तर तुम्ही व्यवसायात यशस्वी. पैसे येणार आहेत, अडकलेत, व्यवसायात गुंतवलेत, हे सगळं सोडून 31 मार्चला जेवढे आपल्या खात्यावर शिल्लक आहे ते आपले येणारे गुंतवलेले त्याच्याबद्दल बोलायचं नाही.
इंटरेस्टिंग आहे. बँका आपल्या कागदपत्रावरून आपली ओळख ठरवत असतात. बँकेकडे जेव्हा तुम्ही लोनला जातात, आपली पॉलिसी नसणं हे व्यवसायातलं निष्काळजीपणाचं लक्षण आहे. म्हणजे पॉलिसी काढली पाहिजे. व्यवसायाची सुरुवात घरातून केली तरी काही हरकत नाही, पण लवकरच स्वतःचं ऑफिस करू हे स्वतःला टार्गेट दिलं पाहिजे. तुम्ही घरातून शेवटपर्यंत नाही ऑफिस चालवू शकत किंवा त्याच्यात ती प्रगती नाही होत. आपल्याजवळचं ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ती वाढतं, यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. व्यवहारात चेक देताना काळजी घ्यायची असते. तारीख आणि रक्कम न टाकता चेक कधी कोणाला देऊ नये. चेक बाउन्स झाला तर सिबिल खराब होतं. चेक बद्दलचा किस्सा त्यांनी सांगितला, त्यातलं मी तुम्हाला फक्त मर्म सांगितला. बॉस नावाचा एक टॉपिक आहे. व्यवसायात आपल्या वैयक्तिक दुःखाचं भांडवल करणं चांगलं नसतं. वाचन करत राहिल्याने नैराश्यात गेलो नाही असं मोठं दुःख झाल्यावर वाचन करत राहणे हा चांगला पर्याय आहे. बरोबर, वाचनाचं महत्व पुन्हा एकदा. स्वतःला कामात गुंतवलं की दुःखाची तीव्रता कमी होते. काम करत राहा. अस्थिर डोकं आणि दुःखद मन व्यवसायामध्ये तोटा घडवून आणतं. फार महत्वाचं आहे. व्यावसायिक आणि त्याचे सहकारी हे एकमेकांना पूरक असतात. आपली कंपनी पार्टनरशिपमध्ये करताना खूप वेळा विचार करा. अविचाराने केलेली पार्टनरशिप कधीतरी तुटते. पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असाल ना, फार भारी वाक्य, आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे असा विचार मनात येतोय. श्रीमंत असण्यापेक्षा समृद्ध असणं सगळ्यात भारी असतं. बघा, श्रीमंत असण्यापेक्षा समृद्ध असणं सगळ्यात भारी असतं. पैशांनी केवळ श्रीमंत होता येतं, पण पैसा, ज्ञान आणि नैतिकतेने समृद्ध होता येतं. म्हणजे पैसा तर पाहिजेच, त्याच्यासोबत आपल्याकडे ज्ञान आहे का, आपल्याकडे नैतिकता आहे का. नैतिकता म्हणजे काय, नीती मार्गाने पैसे कमवतोय का आपण, कोणाला तरी लुबाडतोय. ज्याला नवनिर्मिती करायची असते तो फार लवचिक असतो. त्याच्याशी संवाद करणं सोपं असतं. ऐकून घेण्याची त्याची मानसिकता असते. स्वतःच्या चुका कबूल करायची त्याची हिंमत असते. घर आवरा, प्रोडक्टिव्ह कोणाला तरी भेटा, चित्र काढा, कविता लिहा, नवीन काहीतरी वाचन करा, असं म्हणजे या ठिकाणी यांचं चालू असायचं सारखं. व्यवसायात नात्यातील कोणाला घ्यायचं असेल ना तर सगळं बघून घ्या, नाहीतर व्यवसाय तोटा होतो आणि नातं सुद्धा खराब होतं. आपण एखादा बिझनेस करतोय, एखादा नातं आपला माऊस भाऊ, माम भाऊ, कोणीतरी, हा त्याचा मुलगा, हा त्या तो कोणतरी भाऊबंधाचा, तो घेताना आधी विचार करा. आपल्यात असं काहीतरी असावं की खाली बसलो तरी आपण बॉस वाटलं पाहिजे. वा काय भारी. व्यवसाय सुरू करताना फालतू खर्च करणं चुकीचं आहे. म्हणजे सुरुवातीलाच चला हे आणायचं, फर्निचर आणायचं, सुरुवातीचा पत्ता नाही, काही गरज नाही. एखादी योजना टाकून पैसे कमवायचा विचार करतात, हे देशासाठी आणि लोकांसाठी घातक आहे. सबसिडी काढतात, काही कार्यकर्ते असतात नवीन, सरकारमध्ये जायचे, सबसिडी मिळवायची, ते काही कामाचं नाही. त्याने तुम्ही काही श्रीमंत होणार नाही. आपण कोणताही खर्च करताना आपला अतिरिक्त खर्च होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. व्हिजन नावाचं प्रकरण आहे, याच्यात काही भेटतंय का आपल्याला बघूया. जगात कुठेही जा, भाषेही अडचण नसते असं यांनी म्हटले, कारण की ट्रान्सलेटर आपल्याला मिळू शकतो. ट्रान्सलेटर मिळू शकलो. कुठलाही प्रवास हा आनंद देत असतो, तुम्हाला तर माहिती आहे. आपल्या प्रवासाची आवड आहे. आपल्या डोक्यात नवनव्या कल्पना येत असतात, त्या उडून जाऊ द्यायच्या नसतात. कल्पना आल्या त्यांना उतरावा प्रत्यक्षात. जो स्वतःचा बायोडाटा 2 मिनिटात सांगतो ना, तो खरा माणूस. हे माझ्या झटकन लक्षात आलं. स्वतःची हुशारी दाखवण्यापेक्षा माझ्याकडून जाणून घेण्याची, समजून घेण्याची वृत्ती त्यांची मला भावली. म्हणजे यांनी ना लेखकांची इंटरव्ह्यू घेतली होती, यांना इंग्लंडमध्ये पुरस्कार भेटला होता. ते BBC वर त्याच्या संपादकांनी मुलाखत घेतली होती. त्यामधलं ते वाक्य आहे, त्याच्या संपादकांनी यांच्याबद्दलच जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रिन्स ऑफ वेल्सची भेट झाली लेखकांची. त्यांना तो यंग एंटरप्रेन्युअर अवॉर्ड, म्हणजे पूर्ण जगातला एकमेव व्यक्ती म्हणून यांना भेटला 2013 मध्ये. त्या ठिकाणच्या सगळ्यांच्या हालचालीमध्ये एक अदब होती असं ते म्हणतायत. त्यांचा नम्रपणा, सहज बोलणं मला खूप काही शिकवून गेलं. त्या प्रिन्सचा, इंग्लंडच्या, हसतमुख चेहऱ्यावरील नम्रतेने जग जिंकता येतं, हे ते शिकतायत. हे सगळं बघायला बाप हवा असं मात्र वाटतं. वडिलांचं निधन झालं होतं, नंतर यांना हे यश मिळालंय. आपण स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी स्वतःवर केलेली मेहनत म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणं. ग्राउंड लेवलला काम करणं म्हणजे काय, स्वतःची मेहनत. पुढे पॅशन नावाचं प्रकरण आहे. मोठा माणूस होण्यासाठी आधी मोठं मन केलं पाहिजे. कौतुकाला आयुष्याच्या प्रवासात यश समजू नये. म्हणजे कोणतरी स्तुती करते म्हणजे यश मिळालं असं नाही. विजन दिसलं तर ते सोडायचं नाही. आपल्या आयुष्यात जे मिळवायचं ठरवलं ते मिळवल्याशिवाय मरायचं नाही. हाच पॅशन या शब्दाचा लेखकाला समजलेला अर्थ. आपल्याला जे वाटतंय ना ते करा. मनात तीव्र भावना असली की हवं ते साध्य होतं. जेव्हा कार्यक्रम, सत्कार यामध्ये दिवस वाया गेले तेव्हा प्रसिद्धी वाईट असते, समजलं. म्हणजे फार सत्कार करत हिंडले, कार्यक्रम करत हिंडले, पैसे कसे कमवायचे यापेक्षा पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे याची अक्कल येणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी महापुरुषांची चरित्र वाचली पाहिजेत असंही म्हणतात. आयुष्यात किमान 1000 पुस्तकं वाचण्याचं टार्गेट असावं. तुम्ही किती वाचले? मला वाटतंय मी जातोय त्या दिशेने, मला जायचंय. पराभव पचवणं एक वेळ सोपं आहे, मात्र यश पचवणं कठीण असतं. आपण कुठून आलो, काय ठरवलं आहे मनात आणि डोक्यात पक्क बिंबवून ठेवणं, मग यश पचवणं सोपं जातं. आपलं विसरू नका आपला भूतकाळ. आपण आपला ट्रेंड स्वतः सेट केला पाहिजे. बिझनेस आयडिया कॉपी पेस्ट करून येत नाही. स्वतः काहीतरी नवीन शोधलं पाहिजे. आयुष्य हे भात्यासारखं असतं. भात्यात वेगवेगळे बाण असले पाहिजेत.
यातला पहिला बाण शिक्षणाचा आहे, फार महत्वाचं वाक्य आहे. दुसरा बाण वाचनाचा आहे, तिसरा कौशल्याचा आहे, चौथा मेहनतीचा आहे, नंतर विजन आहे. असे अनेक बाण आपल्या आयुष्यात असेल ना आपल्याकडे, मग आपण लढायला सज्ज आहे. मी असा माणूस बनेन जो जिंकण्यापेक्षा लढण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो, सतत निर्मितीच्या मागे असतो. तुमचा आहे का असा? जगात मोठं काही मिळवायचं असेल ना तर निर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. गाव, गावकी, भावकी, प्रदेश, जात या संकल्पनांमधून बाहेर पडून मोठा विचार करा. गावातून बाहेर पडा, भावकीपासून दूर राहा. म्हणजे वाईट काही त्यांच्याबद्दल विचार करत बसू नका. गावकी, मग गावात काय चाललंय, माझी जात, माझा प्रदेश, बाहेर पडा, मोठे बना. विचारशक्ती प्रगल्भ होण्यासाठी चांगलं वाचलं पाहिजे. मला जगायचंय, लार्जर दॅन लाईफ या वाक्याने हे पुस्तक संपत आहे. द आंत्रप्रेन्युअर नावाचं हे पुस्तक आहे, शरद तांदळे सर लिखित. भारी आहे. माझ्या जीवनाला तरी एक योग्य दिशा देण्याचं काम या पुस्तकाने केलंय आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमधून काहीतरी दिसेल.